झी 24 तास एक पाऊल पुढे। बदाम राणी गुलामचोर हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झालाय। तत्पूर्वी या टीमला अर्थात पुस्तक माकड यांना मी गाठलं ते त्यांच्या दिग्दर्शकांसह आणि जाणून घेतलं बदाम राणी गुलामचोर यामागे नेमकं दडलंय तरी काय। चला तर पाहूया ते काय म्हणतायत ते। बदाम राणी गुलामचोरची टीम आपल्याबरोबर यावेळेला आहे आणि धमाल मस्ती करूया, त्यांच्याबरोबर जाणून घेऊया त्या फिल्मबद्दल त्यांच्याचकडून। सतीश, पहिला प्रश्न तुझ्यासाठी आहे खरं तर। बदाम राणी गुलामचोर यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्यांची नावं वेगळी आहेत, म्हणजे कधी असं ऐकायला मिळत नाही खरं तर। पुस्तक, त्यानंतर एक चोर आहे, एक चाकू आहे, पेन्सिल आहे। नक्की ही भानगड मलाही कळत नाही आहे, प्रेक्षकांनाही ती कळायची आहे, तर नक्कीच पिक्चर त्यांना बघावा लागेल। मात्र कशी आहेत ही कॅरेक्टर्स? ही कॅरेक्टर्स आपल्या आजूबाजूला पटकन दिसणार नाहीत अशी आहेत। विवेक बेळेच्या डोक्यातनं ही कॅरेक्टर्स जन्माला आलेली आहेत। चाकू, पुस्तक, माकड हे 3 मित्र आहेत अशा नावाचे जे एकत्र राहतात आणि त्यांना भेटते पेन्सिल। आज आपल्याबरोबर पुस्तक आणि माकड दोघंही आहेत। पुस्तकला विचारू त्याला काय वाटतं। पुस्तक या चित्रपटात काय करतंय पुष्कर? मी पुस्तक ही भूमिका करतोय ना, ते खरं तर मला अचंबित करणारा हा लेखक आहे डॉक्टर विवेक बेळे। कारण इतके सशक्त संवाद आजकाल नाही कुठल्याच माध्यमात बोलायला मिळत जे विवेक बेळेचे आहेत। आणि मुळात एखाद्याचं स्वभाव किंवा त्याचं गुणधर्म जो असतो त्याच्यावरून त्या कॅरेक्टरची नावं पडणं असा त्याचा मूळ हेतू आहे। त्यामुळे हा जो पुस्तक आहे हा पुस्तकी किडा नाही आहे, तर तो प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक भावनेकडे, प्रत्येक घटनेकडे कुठल्या ना कुठल्या पुस्तकाच्या माध्यमातून बघत असतो। म्हणजेच एखाद्या रात्री जर त्याला जाग आली आणि समजा त्याच्या उशापाशी जर त्याला एखादा नाग दिसला तर तो नागाशी गप्पा मारेल, त्याला नागरिकशास्त्राच्या पुस्तकाच्या माध्यमातून समजावून सांगेल की तुझी जागा ही वारुळात आहे किंवा जंगलात आहे, हे माझं घर आहे। आणि नागाला ते समजले असं समजून तो झोपून जाईल। याचाच अर्थ तो प्रत्येक गोष्टीकडे ठराविक पद्धतीने बघणार आहे, म्हणून तो पुस्तक आहे ज्याचा खरं तर नॉर्मल आयुष्यात काही उपयोग नाही असा पुस्तक विचार करणार आहे। आणि हा आहे त्याच्यात माकड। या चित्रपटात असलेला माकड देखील आपल्याबरोबर आहे। खरं तर आनंद, नाटकामध्येही सगळ्यांनी तुला त्या कॅरेक्टरमध्ये बघितलेलं आहे आणि आज चित्रपटात बघणार आहे, काय वेगळेपण असेल? खरं सांगायचं तर वेगळेपण जे काही आहे ते आमचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी आमच्यासमोर मांडलेलं आहे। मी नाटकातही काम केलं होतं, त्याची एक वेगळी ट्रीटमेंट होती। आणि चित्रपटामध्ये म्हणजे सतीश आम्हाला कायम सांगायचा, नुसतं माझं कॅरेक्टर म्हणून नाही तर संपूर्ण सिनेमा म्हणून, की नाटक जर एक 100पैकी 90% असेल तर आपल्याला म्हणजे बसवलेलं, हां लिखत म्हणून म्हणत नाही मी, बसवलेलं जर का कॅरेक्टर्स म्हणून तुम्ही 90%पर्यंत गेला असाल तर आपल्याला चित्रपटातनं 190पर्यंत जायचं आहे। जास्त व्यापक दृष्टिकोनातनं त्यांनी ह्या चित्रपटातल्या, या नाटकातल्या किंवा ह्या संहितेतल्या काही शक्यता जास्त व्यापक पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला आहे। ज्या गोष्टी नाटकात करणं शक्य नव्हतं त्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांपुढे आणायचा प्रयत्न केला। आणि हे संपूर्णपणे सतीश राजवाडेचं श्रेय। म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकमेकांबरोबर काम केलेलं आहे, पण सतीश ज्या पद्धतीने काय म्हणा स्ट्रॉंग आहे, साऊंड आहे टेक्निकली, आणि ज्याला पक्कं माहिती आहे, त्याचा अभ्यास बेसिकली या स्क्रिप्टवरती कंप्लीट झालेला होता। म्हणजे मला जो बदल करायचा होता कॅरेक्टरमध्ये किंवा म्हणा करताना म्हणा, हा मला काही फार काय म्हणू त्याला फार त्रासाचं केलंच नाही त्यांनी इतकं छान समजून सांगितलं होतं की हे असं तू केलं होतंस, आपण हे सिनेमात असं करणार आहोत, म्हणून हे एवढा चेंज। आपल्या आवडत्या स्त्रीचं लग्न झालं म्हणून तिचा नाच सोडण्याचे दिवस आता गेले। नाटक जे आहे ते लोकांनी बघितलेलं आहे, चित्रपट का पाहावा? प्रॉब्लेम संपला तर स्टोरी कशी मिळणार? नाटकाच्या मेरिटप्रमाणे काही लिमिटेशन्स आहेत, ज्या कॅमेराच्या मीडियममुळे आपण त्या लिमिटेशन्स एक्सप्लोर जास्ती करू शकतो। आपण नाटकातले ज्या 3 सेट भिंती असतात त्याच्या बियॉन्ड जाऊ शकतो। ह्या नाटकाला जेवढं यश मिळालं त्यात अशा काही गोष्टी होत्या ज्या व्हिज्युअली एनहॅन्स करू शकतील, त्या आम्ही या चित्रपटात अचीव करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्याच यशावर अजून 2 पावलं पुढे जाऊन लोकांना जे व्हिज्युअली नाटकाच्या माध्यमातून मिळालं नाही ते कन्व्हर्ट करायचा प्रयत्न केला। काय ते चित्रपट बघा, कारण त्यातली गंमत खूप आहे। आम्ही पोस्ट प्रोडक्शनपासनं ते बॅकग्राऊंडपर्यंत सगळी मेहनत केली आहे, ते नाटकाच्या 4 पावलं पुढे जाण्याची सगळ्यांनी कोऑपरेट केलेलं आहे। त्यामुळे नाटकापेक्षा 2 पावलं जास्ती चांगला एक
सुपरहिट नाटकाचा अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे चित्रपट आवर्जून बघायला आहे. नक्कीच असं वाटतं की हा चित्रपट लोकांनी का पाहावा. जेव्हा आपण USP युनिक सेलिंग पॉईंट बघतो तर ह्याच्यामध्ये सतीश राजवाडे हा दिग्दर्शक म्हणून तुमच्या समोर येतो. डॉक्टर विवेक बेळे यांचे संवाद येतात, जे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात डॉक्टर विवेक बेळेंचे फॅन आहेत. सामान्य पुरुषाने त्यांच्या संवादात आहे, त्यांच्या नाटकांचे फॅन आहेत, त्यांच्यासाठी हे एक आकर्षण आहे. ह्याच्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता उपेंद्र लिमये आहे. मुक्ता बर्वे जी सर्व थरातल्या प्रेक्षकांची अत्यंत आवडती अभिनेत्री आहे. आनंद निंगळे जो वेगवेगळ्या भूमिका करत तुमच्यासमोर आलेला तो आहे. ह्याचं डॉक्टर सलील कुलकर्णी ह्याचं म्युझिक आहे. संदीप खरेची गाणी आहेत. मग याही पलीकडे स्वतः सुद्धा आणि ह्यांच्या जोडीला मी आहे. पण ह्या USP काय आहे तर एक समजा एक सामान्य प्रेक्षक आहे जो असं म्हणतो की मी दिवसभराच्या धकाधकीनंतर मनोरंजन करवून घेण्यासाठी मी थिएटरमध्ये जातो, तर त्याला असं दिसेल की 3 मित्र आहेत, त्यापैकी एक मित्र, दुसरा मित्र, तिसरा मित्र एकमेकांवर कुरघोडी करतायत एका मुलीसाठी. आणि मग ते काय होतं, कोणाच्या तंगड्या कोणाच्या पायात आहेत, असा एक सरधोपट चित्रपट म्हणून सुद्धा तुम्ही बघताय. जर तुम्हाला ह्याच्यातनं आणखीन खोलात शिरून काय बघायचं असेल तर बघा, इट्स अ पॉलिटिकल अफेअर. म्हणजे प्रेमामध्ये राजकारण असतंच आणि राजकारणात सुद्धा प्रेम करणारे लोक आहेत जे तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळते. सो देअर आर युनिक सेलिंग पॉईंट्स ॲज फार एज दिस फिल्म इज कन्सर्न. त्यामुळे थिएटरमध्येच बघायला. यांच्या सगळ्यांबरोबर डॉक्टर मोहन आकाशे, विनय आपटे, दीपक करंजीकर आणि सुधीर गाडगीळ सुद्धा आहेत. म्हणजेच फक्त 3 मित्रांच्या तंगड्या नाही, काही दिग्गज पण आहेत ज्यांच्यासुद्धा एकमेकांमध्ये तंगड्या अडकलेल्या आहेत. आणि ह्यांच्या सगळ्यांच्या तंगड्या कशा एकमेकांमध्ये अडकल्या ही एक खूप गंमत आहे. तुमच्या दोघांपैकी एकाशी कोणाशी तरी लग्न करायला मला नक्कीच आवडेल, पण कोणाशी हे ठरवायला मला थोडासा वेळ हवा. आधी नाटक येतं, मग नाटकानंतर त्याची चित्रपटामध्ये निर्मिती केली जाते. नाटक जे आहे त्यावरती आता चित्रपट बनायला सुरुवात झालेली आहे. का वाटतं आणि ते कितपत सक्सेसफुल होईल आपल्या मराठीमध्ये, काय वाटतं? आपल्याकडे आपण बघत आलो, आपल्याकडे जे लिटरेचर आहे ते एवढं भक्कम आहे. फाउंडेशन इतकं स्ट्रॉंग आहे. जनरली आपण ऑपेराज बघतो ॲब्रॉडला वगैरे जाऊन, ते ऑपेराजसुद्धा सिनेमाच्या लेवलनी करतात. तर आपल्याकडे जर एवढी सशक्त लिटरेचरची ट्रेजर आहे, तर आपण ती काय एक्सप्लॉइट करत नाही आहोत. माझ्या मते जर नाटकाची स्क्रिप्ट चांगली असेल तर त्याच्यावरनं 2 पावलं पुढे जाऊन भिंती तोडून कॅमेराचा उपयोग करून ते अजून मोठं करण्यात काहीच हरकत नाही. याआधी बेईमान नाटकावरनं नमक हराम हा चित्रपट बनवला गेला होताच की, महानंदा नाटकावरनं चित्रपट बनवला गेला होताच की. आणि त्याला मूळ कारण असं होतं की त्या गोष्टीला केवळ नाटकाच्या त्या बॉक्स सेटमध्ये किंवा तेवढ्या थिएटरमध्येच बांधून न ठेवता त्याला आणखीन मोठं परिमाण देऊन आणखीन जास्त प्रेक्षकांपर्यंत तो विषय पोचावा म्हणून नाटकाचं सिनेमात रूपांतर झालं. तेच ह्या बाबतीत आहे आणि ते चांगल्या पद्धतीने झालं असेल तर लोकांना आवडेलच. हा बदल निश्चित आवडेल. त्याच्यापुढे एक पॉईंट की असं नाही आहे की हे फक्त मराठीतच होतं आहे. आज बंगालीमध्ये, हिंदीमध्ये, खाली कर्नाटकामध्ये सुद्धा मला माहिती आहे त्याप्रमाणे रंगशंकरा, अनंतनाग मोठी ॲक्टिव्हिटी चालवतात. त्यांच्या इकडे जी सशक्त नाटकं होती त्याच्यावरचे चित्रपट आलेच. म्हणजे सगळीकडेच जिथे चांगल्या नाटकामध्ये चित्रपटाच्या शक्यता लोकांना दिसल्या त्या वेळेला त्यांनी त्याच्यामध्ये ते एक्सप्लोर करून बघितलं आहे. आणि पुन्हा हे दोघं म्हणलं, एखादी कलाकृती सशक्त असेल ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत वेगळ्या माध्यमातून एक्सप्लोर करून पोचवायची जर इच्छा असेल तर का नाही. आणि असा मुद्दा नाही आहे की ओरिजिनल काही होत नाही आहे म्हणून आम्ही ते करतो आहोत, तर असं अजिबातच नाही आहे. त्याच्या आधीचे सिनेमे हे संपूर्ण ओरिजिनल होते. आणि सगळीच आता बाकीची मंडळी जी आहेत ती काय सगळी नाटकावरती सिनेमे करत नाही आहे. सांगायचा मुद्दा असा की ज्या एका विशिष्ट गोष्टीने तुम्ही अटॅच होता, ज्याच्याशी तुम्ही बांधील असता, ती गोष्ट तुम्हाला वेगवेगळ्या एक्सप्रेशननी लोकांसमोर मांडायची असेल तर त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. उलट ते चांगलंच आहे. आज कितीतरी ट्रेंड म्हणून सुद्धा कितीतरी चित्रपट हे वेगळ्या विषयावरती आम्हाला करायचं आहे म्हणून लोक करून बघतायत. ते सगळे चित्रपट काही कुठल्या तरी नाटकावरचे नाही आहे, पण तरीही ते वेगळ्याच पद्धतीने करायचं म्हणून करून बघतायत. सो मला वाटतं की आत्ता तरी हा सध्या खूप छान ब्लेंड आहे सध्याच्या काळामध्ये. चांगल्या कलाकृती चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्याचा. तिला खरं तर एखाद्या सुसंस्कृत जोडीदाराची गरज आहे. प्रेक्षक ज्यावेळेला थिएटरमध्ये जातील, थिएटरमधून बाहेर येतील, नंतर ते रेटिंग देतील आणि अनेक काय गोष्टी त्या लिहून येतील किंवा अनेक चॅनल्सवर दाखवल्या जातील. मात्र सतीश स्वतःच्या चित्रपटाला कसं रेटिंग देतो? एक प्रामाणिक प्रयत्न एंटरटेनमेंटसाठी
ह्याच्या आधीसुद्धा होता, ह्याच्या पुढेही तोच असेल. यावेळीसुद्धा आम्ही पुन्हा एकदा एक प्रामाणिक प्रयत्न घेऊन आलो आहे. मनापासून खूप काम केलं आहे, खूप कष्ट केले आहेत. आवर्जून बघा. नक्कीच चित्रपट बघायला या याचं आवाहन प्रत्येक वेळेला करताना बघितलेलं आहे. वेगळ्या पद्धतीनं दोन्ही कॅरेक्टर्स कसं ते आवाहन करतील प्रेक्षकांना की यावं आणि चित्रपट पाहावा. माकड कसं आवाहन करेल त्याच्यामध्ये आता मी थोडंसं सांगून टाकतो की माकड थोडंसं प्रतिनिधित्व थोड्या वेगळ्या अर्थाने करतो मीडियाचं, आणि ते कसं तर तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेलच डेफिनेटली, पण ते पॉझिटिव्ह अर्थानेच आहे. सो माकड कसं हे करेल तर तुम्ही हा चित्रपट बघा, कारण इतर चित्रपट बघताना तुम्हाला हा चित्रपट बघताना जो आनंद मिळणार आहे तो मिळणार नाही आहे. तेव्हा बघत राहा, सतत बघत राहा. बदाम राणी गुलाम चोर, बदाम राणी गुलाम, एवढी एकच गोष्ट आहे जी तुम्ही सतत बघू शकता आहे. बदाम राणी गुलाम चोर. पुष्कर, माझी आई हॉटेलमध्ये जसं चायनीज बनवते मिळतं तसं घरी बनवते, म्हणून मी हॉटेलमध्ये चायनीज खायला जात नाही का? फक्त आईच्या हातचंच चायनीज खातो का? नाही, मी हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा चायनीज खातो. म्हणूनच माझ्या घरी हा सिनेमा बघायला मिळाला तर मला बरं वाटेल, तर तसं नसतं. हा सिनेमा किंवा कुठलाही सिनेमा बघत असताना हातात पॉपकॉर्न असलं, थंडगार वातावरण ए सीमधलं असलं, त्याच्या आधी दिसणाऱ्या जाहिराती, ट्रेलर्स, फिल्म्स डिव्हिजन की भेट वगैरे असं काही बघायला मिळालं आणि कुठचाही कमर्शियल ब्रेक नसेल तर तो सिनेमा मोठ्या पडद्यावरती डॉल्बी साऊंडवर बघायला जास्त आवडेल की नाही. म्हणून हा सिनेमा घरी न बघता थिएटरमध्येच जाऊन बघायला पाहिजे. नक्कीच इतकं सुंदर असं आवाहन तुम्ही केलेलं आहे. सर्व प्रेक्षक येतील, तो चित्रपट बघतील. बेस्ट ऑफ लक तुमच्या संपूर्ण टीमला आणि लवकरच चित्रपट रिलीज होईल. आम्ही येऊ, आमचे प्रेक्षकही येतील आणि हा चित्रपट नक्की बघतील. थँक्यू सो मच. झी 24 तास एक पाऊल पुढे.